पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेदरलँड्सचे राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्झिमा यांची घेतली भेट। दोन्ही देशांमध्ये सेमीकंडक्टर चिप्स आणि AI क्षेत्रात करार अपेक्षित। पंतप्रधानांचा नेदरलँड्स दौऱ्यात भारतीय जनसमुदायाशी संवाद। तंत्रज्ञान आणि मानवता आधारित संधींची भूमी असलेल्या भारताच्या विकास प्रवासात सहभागी होण्याचे केलं आवाहन। भारत आणि नेदरलँड्स मिळून एक विश्वासार्ह, पारदर्शक आणि भविष्यासाठी सज्ज पुरवठा साखळी तयार करण्याच्या दिशेने कार्यरत असल्याचं पंतप्रधानांनी केलं अधोरेखित। पाकिस्तानला भूगोल आणि इतिहासात टिकून राहायचं असेल तर दहशतवादाला पाठिंबा देणं बंद करावं, अन्यथा पाकिस्तानला मोठी किंमत मोजावी लागेल, लष्कर प्रमुखांचा इशारा। बेकायदेशीरपणे स्थापन तथाकथित लवाद न्यायालयानं सिंधू जलकराराच्या कमाल पाणलोट क्षेत्रासंबंधी दिलेला निवाडा भारतानं फेटाळला। सिंधू जलकरार स्थगितच राहणार। ऑपरेशन रेज पील राबवत NCBकडून कथित जिहादी ड्रग कॅप्टॅगॉन अंमली पदार्थाची तस्करी करणारी टोळी उद्ध्वस्त। 182 कोटी रुपये किमतीचा कॅप्टॅगॉन पहिल्यांदाच केला जप्त। भारतात येणाऱ्या किंवा देशाबाहेर जाणाऱ्या अंमली पदार्थांच्या प्रत्येक कणाकणावर कठोर कारवाई करण्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही। गडचिरोलीत ऑपरेशन अंतिम प्रहार अंतर्गत 8 नक्षलवाद्यांना अटक। नक्षलवाद्यांचं जाळं उद्ध्वस्त। 51 शस्त्र, 65 लाखांची रोकड जप्त। नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातल्या प्राध्यापिका मनीषा मांढरे या आणखी एका प्रमुख आरोपीला CBIकडून अटक। आरोपी PV कुलकर्णी आणि मनीषा वाघमारेला 10 दिवसांची CBI कोठडी। जनगणना 2027 अंतर्गत आजपासून राज्यात घरयादी आणि गृहगणनेला सुरुवात। नागरिकांनी जनगणना अधिकाऱ्यांना पूर्ण आणि अचूक माहिती देण्याचं राज्य सरकारचं आवाहन। थायलंडमध्ये बँकॉक इथे सुरू असलेल्या थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीची अंतिम फेरीत धडक। आणि नैऋत्य मोसमी पाऊस एकाच वेळी बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात दाखल। निकोबारसह अंदमान बेटांचा बहुतांश भाग मान्सूननं व्यापला। नमस्कार, 7च्या या बातमी